नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण पाहता आहात गॅलेक्सी केअर ॲडवायझरीचा हा यूट्यूब चॅनल. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज आपल्या ज्या द्राक्ष शेतीच्या जमिनी आहे ह्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमिनी सॉल्टी होणे आणि आपल्या पाण्याचा जो सॉल्ट लोड आहे हा खूप वाढला. खराब पाणी आणि खराब जमीन ह्याची खूप मोठी समस्या आपल्या द्राक्ष शेतीमध्ये भेडसावायला लागली. त्याचा परिणाम म्हणून अन्नद्रव्यांचं ॲब्सॉर्प्शन न होणं, अन्नद्रव्यावरचा खर्च वाढणं, उत्पादन घटणं, ह्या बऱ्याचशे अडथळे ह्या आपल्या जमिनी आणि जमिनीची फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी ही बदलल्यामुळं होत आहे. तर याच्यामध्ये कितीही खराब जमीन आणि कितीही खराब पाणी हे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी त्रासामध्ये आपण बोध व्यवस्थापनाच्या पद्धतीनं ती सुधारवू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. ह्याच्यामध्ये गेल्या 7-1 वर्षापासून आम्ही एक ड्रिल पद्धत, आपल्या बोध जो आहे त्या बोधावर दोन्ही झाडाच्या मध्ये एक ड्रिल पद्धत याचा आम्ही वापर गेल्या 6-7 वर्षापासून खूप साऱ्या द्राक्ष बागेवर केला, बऱ्याचशा प्लॉटवर केला. ह्याचे बरेचसे ऑब्झर्वेशन, ह्याच्यामध्ये भरायचा मॅटर, त्याचा येणारा खर्च, त्याच्यापासून मिळणारा फायदा आणि त्याचा उत्पादनावर होणारा इफेक्ट, त्याचा जमिनीवर होणारा इफेक्ट आणि आपली जमीन खूप सॉल्टी वॉटर असताना देखील त्या वेलीचा अन्नद्रव्य ॲब्सॉर्प्शनसाठी मिळणारा रिस्पॉन्स, ह्या सगळ्या प्रयोगांची जवळजवळ 7-1 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या जमीन, पाणी ह्या फील्डवर प्रॅक्टिसेस केल्या आणि त्याचे काय निष्कर्ष आले, ते निष्कर्ष खरोखर एवढे आशादायी आहे की ह्या ड्रिल पद्धतीचा जर आपण अभ्यासपूर्ण वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये तर आपली बचत होतेच होते, पण जो वेलीला अन्नद्रव्य घेण्यासाठी आणि अन्नद्रव्यावर होणारा खर्च हा खूप कमी होतो आणि खरोखर ही द्राक्ष शेतीची एक दिशा बदलणारा संकल्प आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. फक्त याचं एक आहे की याची शास्त्रशुद्ध माहिती आपण घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याची उपाययोजना आपण करायला पाहिजे. आता सगळ्यात पहिलं मुद्दा आहे की बोध व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे आणि हे बोध व्यवस्थापन आपल्याला केलंच पाहिजे का. तर पहिला एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की जर आपल्या जमिनी, आपले बोध हे कॉम्पॅक्ट झाले, त्याच्यामध्ये पाणी जमिनीमध्ये त्या कॅपिलरी मधून खाली जर वाहत नसेल, ते बोधातून बाहेर येतं किंवा आपल्या पाण्यामध्ये सॉल्ट लोड खूप जास्त आहे किंवा आपण देत असलेली खतं वेळच्या वेळी त्या झाडाला उपलब्ध होत नाहीत, त्याला तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही, आपलं उत्पन्न घटत आलं किंवा मग आपल्या बागा ह्या उडी किंवा अशक्त बनत चालल्या, अशा ठिकाणी आपण ह्या ड्रिल पद्धतीचा वापर करू शकतो. जर आपले बोध चांगले असतील, नवीन जमीन आहे, व्हर्जिन जमीन आहे, उत्पादन क्षमता चांगली आहे वेलीची किंवा आपण देत असलेल्या फर्टिगेशनला चांगली जमीन आपली रिस्पॉन्स देते, तर अशा ठिकाणी बोध व्यवस्थापनावर आपल्याला काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. पण जर जाम झालेल्या जमिनी आहे आणि उत्पादन क्षमता खूप घटली, सॉल्टी वॉटर आहे आणि जमीन सॉल्टी आहे, तर मात्र आपल्याला बोध व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता 3 गोष्टीच्या आधारे आपली द्राक्ष शेती किंवा द्राक्ष उत्पादन हे अवलंबून असतं. एक निसर्गाकडून मिळणारा सूर्यप्रकाश, दुसरं निसर्गाकडून मिळणारा कार्बन, ऑक्सिजन आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि अन्नद्रव्य. आता हे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन, कार्बन हा तर निसर्गच त्याला देणार आहे, त्याच्यामध्ये तर आपण काही बदल करू शकत नाही. पण पाणी आणि अन्नद्रव्य जे त्याला घ्यायचे आहे ती आपल्या बोधातून किंवा आपल्या जमिनीतून घ्यायचे आहे. आणि ही जर जमीन, त्याची भौतिक आणि रासायनिक जर गुणधर्म त्याचे जर व्यवस्थित नसतील, चांगले नसतील, तर त्या उत्पादनासाठी लागणारे अन्नद्रव्य आणि पाणी त्या वेलीला तेवढं जमिनीतून घेता येणार नाही. तर यासाठी जर
ही समस्या आपल्या प्लॉटमध्ये सुरू झाली असेल तर आपल्याला बोध व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये बोध व्यवस्थापनात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की जर पाणी आणि अन्नद्रव्य ही आपली वेल आपल्या जमिनीतूनच घेणार असेल तर हे जे आपले ड्रीप इरिगेशन सिस्टम आहे, ह्या ड्रीप इरिगेशन सिस्टम मध्ये आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे ड्रीप मधून देतो, हे ड्रीप मधून त्या आपल्या जमिनीच्या कॅपिलरी मधून हळूहळू हे खालच्या बाजूला वाहत असतं. मग हे पाणी जर समजा आपल्या ड्रीप मधून पडणारं पाणी हे 48 तासामध्ये 1.5 फूट खोलीपर्यंत जर खाली जाणार असेल, समजा आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे आणि ते पाणी 48 तासात 1-1.5 फुटाचा अंतर पार करतं, तर याच्यामध्ये ह्या पाण्याबरोबर आपली वॉटर सोल्युबल खतं आहेत आणि हीच अन्नद्रव्य जर त्या वेलीला खूप जास्त आणि खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हायचे असतील तर हिथं सगळ्यात जास्त जो इफेक्ट होतो तो आपल्या रूट डेन्सिटीचा, म्हणजे आपल्या मुळांची जी घनता आहे ही घनता किती दाट आहे, किती जास्त आहे त्याच्यावर अवलंबून आहे की आपण दिलेली खतं ह्याची इफिशियन्सी किती % असू शकते. जर समजा 1-1.5-2 फुटाचा आपला जमिनीचा लेअर आहे, मातीचा लेअर आहे आणि ह्या 1.5-2 फुटाच्या लेअर मध्ये आपलं ऍक्टिव्हेटेड रूट जर उपलब्ध आहे तर ह्या रूट मध्ये समजा ती विरळ आहे, एकदम मुळं लांब अंतरावरती पसरलेली मुळे आहे, तर त्याच्यामधून जे पास होणारं पाणी आहे कॅपिलरी मधून ते अन्नद्रव्यांना कॅच करू शकत नाही. पण जर त्याची घनता खूप दाट आहे, घट्ट आहे आणि त्या जाळीसारख्या मुळाच्या भागातून जर ते पाणी पास होणार आहे, त्यातून आपली अन्नद्रव्य पास होणार आहे, तर नक्कीच आपल्या अन्नद्रव्याची उत्पादन क्षमता ही खूप वाढते. आता याच्या पूर्वीची जी आपली प्रॅक्टिस होती आजपर्यंतची, ती सगळी जमीन आणि सगळा बेड, सगळा बोध हा त्याच्या जैविक प्रॉपर्टी किंवा फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण तो सुधारून घेत होतो, कारण आपल्याला शेणखत उपलब्ध होत होतं, त्याच्यावर लागणारा कॉस्ट आणि बागेपासून मिळणारं उत्पन्न याचा मेळ बसत होता. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली की आता हा सगळा बोध किंवा आपल्या द्राक्ष बागेची सगळी जमीन ही भौतिक रासायनिक दृष्ट्या सुधारून घेणं हे आजच्या कंडिशन मध्ये तर इकॉनॉमिकली शक्य नाही. मग ह्याच्यासाठी ही जी आम्ही ड्रिल पद्धत वापरतो, ह्या ड्रिल पद्धतीमध्ये 1x1 स्क्वेअर फुटाचा एक चेंबर जर आपण फक्त मेंटेन केला तर त्या वेलीला फीडिंग रूट साठी तेवढा पुरेसा आहे आणि त्याच्यामधून ती पाणी आणि अन्न पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेऊ शकते आणि त्याच्यावर तिचं भागतं. म्हणून मग आम्ही असं त्याचं ऑब्झर्वेशन आम्हाला असं आढळून आलं की 1x1 फुटाचा घन फुटाचा जमिनीचा भाग पर प्लांट सांभाळणं आणि व्यवस्थापन करणं हे नक्कीच कमी खर्चाचं आहे. त्यामुळे ह्या ड्रिल पद्धतीचा ह्या उत्पादनामध्ये खूप मोठा वाटा आणि उत्पादन खर्च वाचवण्यामध्ये याचा खूप मोठा सहभाग आहे. आता आणखीन एक प्रॉब्लेम आपल्याला ह्या जमिनीत किंवा मातीमध्ये येतो की ज्या वेळेला जमिनीचा सॉल्ट लोड वाढतो, हा सॉल्ट लोड वाढल्यानंतर हे जे पाणी आहे आपलं, जे झाड पाणी घेणार आहे किंवा अन्नद्रव्य मुळातून घेणार आहे, हे घेण्यासाठी ज्या वेळेला पानामधून हे पाणी इव्हॅपोरेट होऊन बाहेर पडतं आणि त्याची जागा घेण्यासाठी किंवा ती रिकामी झालेली जागा किंवा त्याचं वाढलेलं प्रेशर हे भरून काढण्यासाठी आपलं वेलीचं मूळ हे जमिनीतून पाणी ऍब्सॉर्प्शन करतं. पण ह्याच्यामध्ये एक खूप मोठा बदल दोन्हीमध्ये असतो की जे जमिनीत पाणी आपल्या आहे अन्नद्रव्यांनी युक्त किंवा सॉल्टनी युक्त, ह्याचं जो वजन आहे हे वजन इव्हॅपोरेट होऊन बाहेर पडणाऱ्या पाण्यापेक्षा खूप जास्त असतं. मग नक्कीच ऍब्सॉर्प्शनवर ह्याचा खूप मोठा इफेक्ट होतो. तर ज्या वेळेला आपण ह्या चेंबर पद्धतीचा वापर करतो त्या ह्या चेंबर पद्धतीमध्ये हे पाणी आणि ही पाणी धारण क्षमता ह्या ऑर्गॅनिक मॅटरची आणि त्याच्यातून
व्हाईट रूटद्वारे ते पाणी काढून घेण्यासाठी लागणारा त्रास वेलीचा हा खूप कमी असतो तुलनेतून मातीतून जे त्याला कॅटायन एक्सचेंज करायचे आहे, अन्नद्रव्य एक्सचेंज करून घ्यायचे आहे किंवा जमिनीत असणारे वेगवेगळे सॉल्ट आहे, ह्या सॉल्ट मधून त्याला पाहिजे ते सॉल्ट किंवा अन्नद्रव्य घ्यायचे, ह्याच्या तुलनेत त्या चेंबर मधली अन्नद्रव्य घेणं वेलीला खूप सोपं आणि खूप जास्त कमी ताकदीचं होतं. त्याचबरोबर हा ऑर्गॅनिक मॅटर मध्ये कधीही आपल्या जमिनी एवढा सॉल्ट लोड वाढत नाही, सॅलिनिटी वाढत नाही. त्यामुळं त्या वेलीला ते पाणी उचलणं सोपं जातं. त्यामुळं जर पाणी उचलणं सोपं झालं तर त्याच्याबरोबर अन्नद्रव्य घेणंही त्याला तेवढं सोपं होऊन जातं. या सर्व गोष्टीचा आणि याच्या खर्चाचा आणि कमीत कमी त्रासाचा या सगळ्या गोष्टीचा आम्ही ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर ही पद्धत आपल्या सगळ्या गॅलेक्सी केअर सभासद बंधूंसाठी किंवा फॉलोअर्ससाठी ही पद्धत आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे खूप जास्त चांगले फायदे झाले. फक्त एक माझे सर्व आपल्या फॉलोअर्सना विनंती आहे की याच्यामध्ये पूर्ण याचा जो शास्त्रीय भाग आहे किंवा याच्या पाठीमागचं जे सायन्स आहे, याची वेळ आहे, ती भरायची पद्धत आहे, ड्रिल घ्यायची पद्धत, ड्रिल घ्यायचं ठिकाण, ह्या सगळ्याचा परिपूर्ण विचार करून आणि त्याची माहिती घेऊनच हा प्रयोग केला पाहिजे. तरच त्याचे खूप चांगले आपल्याला फायदे मिळून येतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामधली आहे ती वेळ. तर मित्रांनो, आपल्या बोधामध्ये बोध व्यवस्थापन करण्याची सगळ्यात योग्य जर वेळ कोणती आहे तर आपला माल हार्वेस्ट झाल्यापासून एप्रिल छाटणी आपण करेपर्यंतचा जो मधला टाइम आहे, हा टाइम ही बोध व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्यात योग्य आहे. मला वाटतं की याच वेळी जर आपण त्याच्यावर काम केलं तर खूप सारा फायदा आपल्याला होतो. कारण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बागेवर ज्या वेळेला 10, 15, 18 टनापर्यंत क्रॉप लोड असतो त्यावेळेला त्या बागेची जी पानं आहे ही पानं खूप मोठ्या क्षमतेनं, खूप ताकदीनं कार्बोहायड्रेट्स निर्मितीचं काम करत असतात. आणि ज्या वेळेला आपण प्लॉट हार्वेस्ट करतो तो हार्वेस्ट केल्यानंतर ह्या पानाने त्यांचं काम थांबवलेलं नसतं. ही पानं तेवढ्याच ताकदीनं कार्बोहायड्रेट तयार करायचं आणि ते स्टार्चच्या स्वरूपात रूट मध्ये स्टोअर करायचं काम करतात. जवळजवळ 20% पर्यंत आपलं स्टोरेज जे रिकव्हरी होतं त्या सीझन मधलं ते ऑक्टोबरचं आपलं हार्वेस्टिंग माल काढणी झाल्यापासून छाटणीपर्यंतच्या काळात होत असतं. याचाच आपण फायदा जर वापर करून घेतला आणि त्यावेळी आपण त्याला ड्रिल करून त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जर भरला तर आम्ही बऱ्याचशा प्लॉटमध्ये असं बघितलं की हे ड्रिल घेऊन त्याच्यामध्ये मॅटर भरल्यापासून 8 ते 9 दिवसामध्ये त्या मॅटरमध्ये खूप चांगला व्हाईट रूट डेव्हलप झालेला होता. कारण त्या बागेची पानं पूर्ण कार्यक्षम होती, खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होती आणि लगेच इन्स्टंट स्वरूपात त्या मुळांना स्टार्च मिळायला चालू झाला आणि तो पांढऱ्या व्हाईट रूट मध्ये कन्वर्ट झाला. त्यामुळं वर्षभरामध्ये कधीही बोध व्यवस्थापन करण्यापेक्षा माल हार्वेस्ट झाल्यापासून एप्रिल छाटणीच्या पर्यंत जर आपण ही प्रक्रिया पूर्ण केली तर खूप सारा फायदा आपल्याला मिळतो. एप्रिल छाटणी झाल्यानंतर मात्र बोध व्यवस्थापन आपण करायचे नाही. कारण ह्या वेलीचा एक नियम आहे की त्याची जमिनीच्या खाली असणारी एक डेव्हलपमेंट आणि जमिनीच्या वर असणारी एक डेव्हलपमेंट एका वेळी एकाच गोष्टीची डेव्हलपमेंट चालू असते. जर तुम्ही रूट किंवा बोध व्यवस्थापन केले, थोडासा रूट तोडला तर ती वेल पहिल्यांदा तो रूट डेव्हलप करण्यासाठी ताकद खर्च करते आणि त्याचा परिणाम असा होतो की वर बाग आपल्याला स्प्राउटिंगसाठी लेट होते, अनइव्हन स्प्राउटिंग होणे, मागं पुढं बाग फुटणे हा प्रकार होतो. त्यामुळं एप्रिल छाटणी नंतर बोध व्यवस्थापनाचं कुठलंही काम करू नका. बोध व्यवस्थापन करायचे आहे तर माल हार्वेस्टिंग टू एप्रिल छाटणी हा सगळ्यात योग्य पिरियड आहे. त्याच पद्धतीनं ऑक्टोबर छाटणीमध्ये किंवा छाटणीच्या आधी सुद्धा हे आपण करू शकत नाही. कारण ऑक्टोबर छाटणीमध्ये
आपल्या द्राक्ष बागेनं जी का 140 दिवसापर्यंत त्याच्या कॅनॉपीनं जे स्टोरेज तयार केलं, हे स्टोरेज पुन्हा त्या रूटमध्ये स्टोर असतं आणि ते रूट तोडणं आणि पुन्हा नवीन रूट त्या ठिकाणी डेव्हलप करणं, याच्यामध्ये ते वेलीची खूप जास्त ताकद खर्ची पडते आणि त्याचा इफेक्ट मग पुन्हा ऑक्टोबरच्या आपल्या स्प्राउटिंगवर, घड साईजवर होतो. त्यामुळं सगळ्या सभासद बंधूंना एक विनंती आहे की जर आपल्याला बोध व्यवस्थापनावर काय काम करायचं आहे तर ते माल हार्वेस्टिंग टू एप्रिल कटिंग या पिरियडमध्ये करून घेणं आवश्यक आहे. आता ही झाली वेळ की आपण बोध व्यवस्थापन कधी करायचं आहे. आता हे बोध व्यवस्थापन करत असताना हे नक्की कसं करायचं आहे हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर याच्यामध्ये आम्ही जी ड्रिल पद्धत 5-7 वर्षापासून वापरली, ह्याच्यामध्ये जे अर्थ ऑगर नावाचं एक पेट्रोलवर चालणारं मशीन मिळतं मार्केटमध्ये. मला वाटतं त्याची 8-9-10 हजार रुपयापर्यंत किंमत आहे आणि ते मशीन 2 मजुराच्या आधारानं आपण त्याचं पाहिजे तेवढं ड्रिल, पाहिजे तेवढ्या रुंदीचं, पाहिजे तेवढ्या खोलीचं घेऊ शकतो. हे मशीन आपल्याला आता इथं स्क्रीनवर दिसतं, हे ते अर्थ ऑगर आहे. ह्या मशीनच्या आधारे जर आपण त्याची ड्रिल घेतली तर ते कमी त्रासात आणि कमी खर्चात आपल्याला योग्य खोलीपर्यंतची ड्रिल घेता येतात. तर हे ड्रिल घेण्यासाठी जो पॉइंट सिलेक्ट करायचा आहे, त्या पॉइंटमध्ये आपला जो बोध आहे त्या बोधावर 2 वेलीच्या मधला जो भाग आहे तो, समजा आपले प्लांटेशन 4 फुटाचे, 5 फुटाचे किंवा 6 फुटाचे, प्लांट टू प्लांट अंतर जे असतं एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचं अंतर हे 4, 5, 6 फुटापर्यंत कदाचित असू शकतं. तर ह्याच्यामध्ये ड्रिल घेत असताना ते मधोमध न घेता कुठल्या तरी एका साईडला घ्यायचंय, एका बाजूला घ्यायचंय. समजा 5 फुटाच्या आपल्या झाडाच्या मध्ये जर 2 ड्रिपर असतील, झाडापासून 1.5 फुटावर आणि इकडून झाडापासून 1.5 फुटावर, तर याच्या कुठल्या तरी एकाच ड्रिपच्या खाली एकच ड्रिल घ्यायचंय. हे एक ड्रिल आपण घेत असताना याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा प्लॉटमध्ये काय काय झाडांना 2, काय काय ओळींना 2 ड्रिल घेतली, काय कायना एक आड एक झाडाला 2 ड्रिल घेतली, काय काय ओळींना एक आड एक झाडाला सिंगल ड्रिल घेतलं. तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की ज्या वेळेला आपण हे ड्रिलिंग करतो त्या ड्रिलिंग मध्ये रूट झोन तयार होण्यासाठी सुद्धा वेलीला थोडासा त्याची एनर्जी खर्च करावी लागते. मग जर 2-2 ड्रिल आपण एका वेळी घेतली तर त्याच्यामध्ये ती वेल तो रूट डेव्हलप करण्यासाठी थोडासा जास्त दिवस अडकून पडतो आणि मग त्याचे इफेक्ट स्टोरेज तेवढं रिकव्हरी होण्यावर होत नाही. आणि एकच जर ड्रिल आपण दोन्ही झाडांच्या एकाच बाजूला, ह्याचा फायदा काय होतो की हे जे आपण एक ड्रिल घेतोय हे एक ड्रिल किमान 3 वर्षापर्यंत पूर्ण ऍक्टिव्ह राहतं. त्या ठिकाणी पुन्हा 2-3 वर्ष आपल्याला दुसरं ड्रिल घ्यायची गरज नाही. जर आपल्याला घ्यायचंच आहे ड्रिल तर दुसऱ्या वर्षी आपण वेलीच्या त्या बाजूला एखादं ड्रिल घेऊ शकतो. मग याच्यासाठी सर्वसाधारणपणे जागा निश्चित करण्याचं एक जो ठोक ताळ आहे त्याच्यामध्ये वेलीपासून 1.5 फूट अंतरावर आपण ते ड्रिल घ्यायचं आहे. मग जे पहिल्या वर्षी ड्रिल घेणार आहे हे ड्रिल कुठल्या तरी एका साईडनं एकाच डायरेक्शन मध्ये घ्यायची आहे की बाबा जर वेलीच्या ह्या साईडला आपण 1.5 फुटावर घेतोय तर ती साईड प्रत्येक वेळी आपण धरायची आणि त्याच्यामध्ये तो पॉइंट बेडवर सिलेक्ट करून त्या ठिकाणी ते ड्रिल आपण घ्यायचं आहे. आता ह्या ड्रिलची रुंदी किती असावी, तर ते जे अर्थ ऑगर नावाचं मशीन आहे तर ह्याला जी खाली ब्लेड येणार आहे ही ब्लेड 6 इंच, 8 इंच, 10 इंच आणि 12 इंच अशा वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध होतात. तर या ठिकाणी जो आपला रूट आहे किंवा ती मुळांची घनता आहे, ती मुळांची घनता त्या 63 सीसीचं ते जे मशीन असतं त्याला तोडण्यासाठी 8 इंचाची ड्रिल ही सफिशियंट आहे. आणि 8 इंच रुंदीचं जर ड्रिल आपण घेतलं तर त्या ठिकाणी तो 10 इंचाचा रुंदीचा खड्डा आपल्याला मिळतो. म्हणजे त्याची जी रुंदी आहे ती 10 इंचाच्या व्यासाची आपल्याला मिळते.
आणि ह्याच्यामध्ये जो मॅटर बसणार आहे तो मॅटर पण आपल्याला परवडेबल असतो. 6-7 किलो पर्यंत मॅटर त्या ड्रिल मध्ये बसू शकतो. तर याच्यासाठी मी सांगेन की 6 इंच किंवा 8 इंच रुंदीचंच ब्लेड वापरा. 10 इंच किंवा 12 इंच रुंदीचं ब्लेड या ठिकाणी शक्यतो वापरू नका, कारण ती ड्रिल घेण्यासाठी मजुरांना पण त्रास होतो, मशीनला पण त्रास होतो आणि त्याच्यामध्ये जो मॅटर भरायचा आहे आपल्याला तो मॅटरही कदाचित जास्त लागतो. त्यामुळे ह्या ड्रिलची जी रुंदी आहे ही 8 ते 10 इंच ठेवा. आता ह्या ड्रिलच्या खोलीविषयी, किती खोलीचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे, तर हे झालं 10 इंच रुंदीचा एक चेंबर आपण तयार केला. तर याची खोली जी आहे ही सर्वसाधारणपणे 12 इंचापासून 18 इंचापर्यंत आपण ठेवू शकतो. तर जर आपल्या बेडची उंची 8-9 इंच आहे तर याच्यामध्ये आपल्याला जो आपला जमिनीची लेवल आहे खालच्या बाजूची बेड सोडून, त्या जमिनीच्या लेवलच्या 6 इंच खाली आपल्याला तो ड्रिल घ्यायचा आहे. मग काय, द्राक्ष बागायतदार बंधूंचे जर बोध उंच असतील तर त्यांची ड्रिल ही 18 इंचाची होतील. काय सभासद बंधूंचे बोध जर छोटे असतील तर त्यांचे ड्रिल ही 12-14 इंचाचे होतील. पण एक ह्याच्यामधला जो निकष आहे तो आपण पाळायचा की जमीन लेवलच्या 6 इंच खाली हे ड्रिल सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा खूप खाली ड्रिल आपल्याला घ्यायची गरज नाही. मग आपल्या बोधाची उंची किंवा आपल्या जमिनीची मातीची खोली ह्याच्यानुसार हे ड्रिल 12 ते 18 इंच किंवा 20 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी फायनल झाल्या. एक तर हे ड्रिल घेण्याची योग्य वेळ, हे ड्रिल घेण्याचं ठिकाण, त्याचबरोबर ह्या ड्रिलची रुंदी आणि ह्या ड्रिलची खोली. आता आमच्या असं निदर्शनास आलं की ज्या वेळेला आपण 2 झाडाच्या एका बाजूला एक ड्रिल घेतो तर हे ड्रिल 2 वर्ष खूप चांगल्या पद्धतीचं कार्यक्षम राहतं. या वर्षी जर आपण ड्रिल घेतली तर पुढच्या वर्षी त्या बागेला शेणखत किंवा ऑर्गॅनिक मॅटर किंवा ड्रिल घेण्याची बिलकुल आवश्यकता नाही. त्याच्यानंतर 2 वर्षानं कदाचित आपण पुन्हा दुसऱ्या बाजूला एक ड्रिल घेऊन त्याच्यामध्ये हा मॅटर भरू शकतो. आता सर्वसाधारणपणे हा आपण चेंबर तयार करतोय, ह्या चेंबरमध्ये जे का ऑर्गॅनिक मॅटर किंवा जो का मसाला आपण भरायचा आहे त्याच्याविषयी पण आपण या ठिकाणी बघणार की याच्यामध्ये काय भरलं पाहिजे किंवा काय करायचंय. तर सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की आपण पारंपरिक पद्धतीनं जे का शेणखत आपल्या बोधावर देतो, काही ठिकाणी याच्यामध्ये बगॅस किंवा प्रेसमड किंवा मळी किंवा ते जे सेंद्रिय खत किंवा काही लोक पेंडीचा वापर करतात. तर मित्रांनो, हे सगळं जे आपण ऑर्गॅनिक मॅटर ह्या जमिनीला देतो ह्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असतो की हा ऑर्गॅनिक मॅटर डिकंपोज होऊन ह्याच्यामधला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीला मिळावा आणि हा ऑर्गॅनिक कार्बन खूप चांगल्या पद्धतीनं ह्या जे का जमिनीचे सूक्ष्म जीव आहे ह्यांचं इंधन म्हणून काम करतो. जी का आपली केमिकल्स आहेत ह्या केमिकल्सचा एक चिलेटिंग एजंट म्हणून काम करतो आणि जमिनीची जी आपले क्ले पार्टिकल आहे, मातीची संरचना आहे, ह्याच्यामधला एक लुब्रिकंट म्हणून तो काम करतो. तर या उद्देशासाठी आपण त्या जमिनीला शेणखत किंवा चिपट, पाला, पाचोळा किंवा कुजणारा निसर्गातला कुठलाही पदार्थ आपण त्या आपल्या जमिनीला देत असतो. पण ज्या वेळेला आपण ह्याचं बारकाईनं निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा असा बोधावर टाकलेला हा सगळा ऑर्गॅनिक मॅटर आपल्या उत्पादनामध्ये किती टक्के कन्वर्ट होतो. तर मित्रांनो, हा बिलकुल होत नाही. ह्याचं कारण असं आहे की जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर हा जो कुजलेला मॅटर आहे आणि ह्या मॅटर मधून जो निघणारा ह्युमस आहे
हा ह्युमस सगळ्यात जास्त वॉटर सोल्युबल असतो, हा सगळ्यात जास्त पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो. आणि मग जर का समजा आपण 5-5 गाड्या 5-5 ट्रक शेणखत एका एकरासाठी दिलंय बोधावर फेकून आणि ते असंच डिकम्पोज होत पडलं, तर ते डिकम्पोज होणारा त्यातून निघणारा ऑर्गॅनिक कार्बन हा आपल्या जमिनीला उपयोगी येण्यापेक्षा पडणाऱ्या पावसामध्ये वॉटर सोल्युबल होऊन तो वाहूनच जाण्यामध्ये खूप जास्त खर्च होतो. म्हणजे जे काम महत्वाचं ऑर्गॅनिक कार्बन आहे ते तर पावसामध्ये वाहून गेलं, शिल्लक राहिला तो ऑर्गॅनिक मॅटर. तो ऑर्गॅनिक मॅटर जो आपल्याला डोळ्याने दिसतो, बोधावर उपलब्ध आहे, पण तो आपल्या झाडाच्या फारशा कामाचा येत नाही. ज्या वेळेला आपण असा चेंबर पद्धतीचा वापर करतो आणि ह्या चेंबरमध्ये हे ऑर्गॅनिक मॅटर आपण देतो, तर ह्याच्यामध्ये कितीही पाऊस पडला तर हा ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये लीच होऊन जात नाही. कारण जमिनीमध्ये ह्याला पकडून ठेवण्यासाठी क्ले पार्टिकल आहेत. ह्या क्ले पार्टिकलला हा ऑर्गॅनिक कार्बन किंवा ह्युमस हा चिलेट होत असतो, त्यामुळे तो जमिनीतून पाण्याद्वारे लीच होत नाही. पण तो ओपन स्पेसला किंवा पृष्ठभागावर मात्र 100% पाण्यातून वाहून जातो. आणि म्हणूनच आपण एखाद्या तळ्यातील किंवा एखाद्या ओढ्याची माती जर आणून घातली तर त्याची उत्पादन क्षमता खूप जास्त असते. त्याला कारण आपल्या जमिनीतला किंवा कुठल्याही जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा पाण्याद्वारे वाहून येऊन त्या तळ्याच्या ठिकाणी सॅच्युरेट झाला. त्यामुळं जे का शेणखतावर वगैरे आपण जो खर्च करणार आहे तो खर्च या चेंबर पद्धतीमध्ये 100% आपल्या झाडाच्या उपयोगी येतो. आता याच्यामधलं एक लॉजिक असं आहे की सर्वसाधारणपणे एका ड्रिलमध्ये 7 किलो ते 10 किलो ऑर्गॅनिक मॅटर बसतो. आणि जर शेणखत किंवा बागॅस किंवा अजून कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिक मॅटरचा जर आपण खर्च काढला तर तो जनरली 1000 रुपये टनापर्यंत आपल्याला मिळतो. म्हणजे 10 किलो जर ऑर्गॅनिक मॅटर आपण टाकतोय तर त्याची कॉस्ट 10-12 रुपये झाली. आणि ह्याची स्ट्रेंथ वाढवून जर आपण ते टाकलं, त्याच्यामध्ये काय मायक्रोन्यूट्रन्स, सुपर फॉस्फेट हे जर ऍड करून टाकलं तर ते अजून अतिरिक्त 5 रुपये आपल्याला खर्च होतात. म्हणजे 15 रुपयेचा ऑर्गॅनिक मॅटर वर जर आपण खर्च केला ह्या ड्रिलिंग पद्धतीमध्ये तर 100% 2 वर्ष आपली ती वेल उत्पादन देत असते. आता जर आपण साधा सोपा हिशोब आहे, 10 किलो पर प्लांट म्हणजे एकरी 1000 रोप आपली आहेत, 1000 वेली आहेत. 1000 वेली 10 किलो प्रमाणे हिशोब धरला तर 10 टन मॅटर मध्ये आपण आपला ऑर्गॅनिक कार्बनचा गरज आपल्या बागेची पूर्ण करू शकतो. हेच जर आपल्याला बोधावर द्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला 2-3 ट्रक शेणखत वापरावं लागतं. पण त्याचं होणारा जो फायदा आहे तो ह्याच्या तुलनेत कमीच होणार आहे. आता याच्यामध्ये आपण हा जो चेंबर भरणार आहे, हा चेंबर भरत असताना याच्यामध्ये डिकम्पोज झालेला जो मॅटर आहे, ज्याचं शेणखतात रूपांतर झालंय किंवा जो कुजून तयार झालेला मॅटर आहे, ह्याचा वाटा 50% असावा. आणि कुजणारे पदार्थ जे आहे अजून बाकी आहे किंवा कुजण्याची प्रक्रिया चालू आहे, ह्याचा वाटा 50% असावा. मग याच्यामध्ये आम्ही काय करतो की जनरली शेणखत एक भाग ऊस कारखान्यातून जो मिळतो तो काळा पडलेला बगॅस किंवा चिपट किंवा जो चोथा आहे किंवा मक्याचं भूस आहे किंवा सोयाबीनचं भूस आहे, हे एक भाग म्हणजे हा कुजणारा पदार्थ आहे. शेणखत हे कुजलेलं आहे आणि मका किंवा हे बाकी भूस आहे हे अजून कुजणार आहे, डिकम्पोजिंग मॅटर आहे. तर हा एक भाग. आणि ह्याच्यामध्ये थोडस मीडिया म्हणून ऊस कारखान्यात जी आपल्याला मळी मिळती किंवा त्याला आपण काय प्रेसमड पण म्हणतो, त्याचा एक भाग जर वापर केला तर ही जे डिकम्पोजिंग प्रक्रिया आहे खूप स्पीडनं वाढते. आणि याचा एक आपण डेपो बागेच्या बाहेर लावून घेतला आणि ह्या डेपोवर एकरी
100 किलो सुपर फॉस्फेट, त्यानंतर अमोनियम सल्फेट 50 किलो, झिंक सल्फेट 25 किलो, फेरस सल्फेट 25 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असं जर वर फेकून दिलं आणि जेसीपीच्या साहाय्याने थोडस ते मिक्स करून तो जो तयार होणारा मॅटर आहे तो मॅटर जर आपण ह्या ड्रिल मध्ये भरला तर शेणखत आणि अन्नद्रव्य फर्टिगेशन ह्याच्यावरील 50% खर्च आपण कमी करू शकतो. कारण हे जे ऑर्गॅनिक मॅटर मध्ये जो डिकम्पोज होत असताना किंवा कुजण्याच्या प्रक्रियेत चालू असताना ही अन्नद्रव्य जर आपण त्या डोस मध्ये किंवा त्या डेपो मध्ये दिली तर ह्याची उपलब्धता जवळजवळ 100% कडे जाते. म्हणजे 100% ही अन्नद्रव्य ऍक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये आलेले असतात. ह्याच तुलनेत जर आपल्याला जमिनीत ही अन्नद्रव्य टाकायचे तर ह्याच्या 5 पट टाकावे लागतात. कारण ह्याची इफिशियन्सी 5%. आता फॉस्फरस सारख्या जर अन्नद्रव्याची उपलब्धता बघितली तर ही 5% आहे. किंवा झिंक, मायक्रोन्यूट्रंट ह्या जर अन्नद्रव्यांची उपलब्धता बघितली तर 20-30% कितीही चांगली जमीन असली तरी ह्याची उपलब्धता जास्त नाही. म्हणजे सरळ सरळ अर्थ असा आहे की हे जे 100 किलो सुपर फॉस्फेट आणि अमोनियम सल्फेट 50 किलो, झिंक, फेरस, मॅंगनीज हे 25 किलो, मॅग्नेशियम 25 किलो हा जो मॅटर आहे त्याच्यापासून जे ऍक्टिव्हेटेड अन्नद्रव्य आपल्याला मिळणार आहे त्याची पूर्तता आपल्याला मातीमध्ये टाकून करायची असली तर याच्या 5 पट आपल्याला वापरावे लागतील. त्यामुळं थोडासा त्रास काय करायचा आहे की ड्रिल मारायचे शेताच्या बाहेर, ह्या ऑर्गॅनिक मॅटरचा जे आपल्याला उपलब्ध आहे ते मॅटर बाहेर जमा करून घ्यायचं, त्याच्यावर हा डोस फेकून द्यायचा, जेसीपीनं हे मिक्स करायचं जेसीपी मशीनच्या साहाय्याने आणि त्याच्या मधला 7 ते 10 किलो मॅटर हा चेंबर मध्ये भरून टाकायचा. हे एकदा काम आपण पूर्ण केलं की त्या संपूर्ण वर्षामध्ये त्या बोधाला कुठल्याही प्रकारचं खत, शेणखत, ऑर्गॅनिक मॅटर, जैविक खत, सेंद्रिय खत, पेंड काही देण्याची गरज नाही. कारण 120 ते 40 दिवसामध्ये त्या चेंबर मध्ये एवढा खूप जास्त रूट झोन ऍक्टिव्ह आपल्याला झालेला दिसतो की त्याच्यासाठी पुन्हा वेगळं काही करायचं गरज नाही. एक मुद्दा आपण पहिला समजून घेतला पाहिजे की आपल्या वेलीला 2 प्रकारच्या रूट आहे. एक फीडर रूट ज्याला आपण ऍक्टिव्हेटेड रूट झोन म्हणतो की तो खूप कमी असतो, खूप कमी भागात असतो ऍक्टिव्हेटेड रूट झोन की जो अन्नद्रव्य आणि पाणी घेण्याचं काम करतो. बाकी जो का आपला 30, 40, 50 स्क्वेअर फुटाचा जो एरिया आपल्या वेलीच्या मुळाने माखला हा सगळा रूट झोन हा स्टोरेजचा रूट झोन असतो. जी पान आपलं अन्नद्रव्य तयार करणार आहे हे स्टोअर करण्यासाठी हा बाकीचा रूट काम करत असतो आणि अन्नद्रव्य शोषून घेणारा जो रूट झोन आहे तो खूप कमी जागेमध्ये असतो. मग इथं जर आपण चेंबर पद्धतीचा वापर केला ड्रिल पद्धतीचा तर तेवढ्या फीडर रूट झोनवर त्या झाडाचं पुरेपूर काम चालतं आणि बाकीचा जो रूट झोन आहे तो स्टोअर वाला आहे, तो त्याचं काम करत असतो. त्यामुळं एक स्क्वेअर घनफुटाचा जर चेंबर आपण आपल्या एका वेलीला उपलब्ध करून दिला तर त्याच्यावर आपल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि इफिकसी ही जवळजवळ 70 ते 80% वाढते. मग आता आज अन्नद्रव्य वाया जाणं त्याची जर कॉस्ट बघितली, आज 0.52, 0.050, 1261 ह्या खतांच्या जर कॉस्ट बघितल्या तर हे 50-60% खत वाया जाणं हे आपल्याला कदापि परवडणार नाही. त्यामुळं ह्या खताची इफिशियन्सी वाढण्यासाठी किंवा इफिकसी वाढण्यासाठी हा ड्रिल पद्धत ही जी आपली पद्धत आहे ही खूप फायदेशीर आहे. मला तर असं वाटतं की जेवढ्या आपल्या सभासद बंधूंच्या जाम झालेल्या जमिनी आहे, उत्पादन क्षमता घसरलेल्या जमिनी आहे किंवा सॉल्टी वॉटर आहे, सॉल्टी सॉइल आहे किंवा आपली वेल खूप अशक्त आहे किंवा ह्या वर्षी खूप चांगला
क्रॉपलोड निघालाय, अशा सर्व सभासद बंधूंनी ह्या ड्रिल पद्धतीचा वापर करून आपला उत्पादन खर्च आणि आपलं उत्पादन ह्या दोन्ही गोष्टी, उत्पादन खर्च कमी करून कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो. मी माझ्या स्वतःच्या द्राक्ष शेतीमध्ये हा 7 वर्षापासून 100% सगळ्या द्राक्ष बागेला याचा वापर केलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केलेला आहे आणि खूप साऱ्या आपल्या सभासद बंधूंनी याचा देखील वापर केलेला आहे. याचा घड निर्मिती, उत्पादन क्षमता, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीसाठी याचा खूप जास्त फायदा होतो आणि आपलं उत्पादन खर्च देखील याच्यामुळं खूप खाली येतो. धन्यवाद.